अलीकडे मला पलीकडे पांडुरंगा, नदी भरली चंद्रभागा। रामकृष्ण हरी माऊली। आज आपण मस्त बनवणार आहोत दशमा। वारीला जायचंय ना, तर वारीला जायचं असेल तर आपल्याला छान खायला घेतलं पाहिजे बरोबर। तर ह्या मी दशम्या असं साध्या सोप्या पद्धतीने दाखवणार आहे। मस्त 8 दिवस छान राहतात त्या दशम्या। तर इथे मी 1 वाटी गूळ घेतलेला आहे, 1 वाटी दूध घेतलेलं आहे। तर काय करायचं, हे दूध आणि गूळ मिक्स करायचं आहे। दूध काही गरम वगैरे नाहीये, उकळून छान असं थंड करून घेतलेलं आहे। तर हा गूळ घालायचा याच्यामध्ये। आपल्याला मी ही 1 वाटी घेतलेली आहे, याच वाटीने आपल्याला प्रमाण घ्यायचं आहे सगळं। आणि आता 1 वाटी आपण दूध घालत आहोत त्याच्यात। हा आता हा गूळ आपण बारीक कापून घेतल्यामुळे तो पटकन विरघळला जाणार आहे। आणि याच्यातच आपल्याला थोडीशी वेलची आणि सुंठ पावडर घालायची आहे। तर ही मी वेलची पावडर घातली। आता आपण सुंठ पावडर घालूया। तुम्ही कशा करता ते पण सांगा मला। दशम्या हा पारंपरिक पदार्थ आहे। पूर्वी वारीला जाताना किंवा तुम्ही वारीऐवजी इतर कुठे जाऊ शकता तेव्हा सुद्धा ह्या दशम्या करू शकता। इतर वेळी सुद्धा ह्या दशम्या खायला छान लागतात। त्याच्याबरोबर तुम्ही खोबऱ्याची चटणी, शेंगदाण्याची चटणी किंवा असंच नुसतं चहा बरोबर पण खाऊ शकता। तर हा विरघळून घ्यायचा आहे, तोपर्यंत आपण दुसरी तयारी करूया। आता बघा छान गूळ विरघळलेला आहे। आपण हे करून घेतला होता बारीक कापून, त्याच्यामुळे गूळ छान मस्त विरघळलेला आहे। हा आता काय करायचं, आपल्याला गाळून घ्यायचं आहे। मी एका वाटीत गाळून घेते, कारण आपण गुळ वितळल्यानंतर त्याच्यात कचरा वगैरे असण्याची शक्यता असते, म्हणून गाळून घ्यायचा। हा बघा थोडा थोडा कचरा असतो ना त्याच्यामध्ये, गुळामध्ये, तर तो निघून जातो। आता आपल्याला काय करायचंय, पीठ घ्यायचं आहे। तर इथे मी भांडं घेतलेलं आहे, त्याच वाटीने मी 2 वाट्या गव्हाचं पीठ घेते। 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। आता याच्यात किंचित मीठ घालायचं आपल्याला, थोडंसं मीठ घालायचं। आपण आता कणिक जसं मिळतो तसंच आपल्याला मळायचं आहे। आणि तूप घालायचं आहे याच्यामध्ये, म्हणजे छान होतील आपल्या दशम्या। एक पोह्यांचा 2 चमचे घातलेले आहेत। आणि आता जे आपण गुळाचं पाणी केलेलं आहे ते आपल्याला थोडं थोडं करून याच्यात घालायचं आहे। असं मळून घ्यायचं थोडं थोडं घालून, एकदम सगळं ओतू नका। असं आता आपण चपातीला कणिक मळतो ना, तशीच आपल्याला मळून घ्यायची आहे। तर हे मी पूर्ण आता मळून घेते सगळं पीठ। हे बघा आपला गोळा मळून तयार झालेला आहे। माझं थोडंसं ते गुळाचं पाणी जास्त झालं होतं, मग मी आणखीन पीठ आणि थोडंसं तूप आणि किंचित मीठ घालून अजून पीठ वाढवलं आणि तेवढं सगळं मिक्स करून घेतलं। म्हणजे मी आता 2 वाट्या घेतलं होतं ना, तर तुम्ही 2.5 वाट्या घेतल्या तरी चालेल। आता शेवटी पिठावर असतं ना किती लागतं पाणी, एकदम पाणी ओतायचं नाही। आता मी तूप घातलेलं आहे आणि पिठाचा छान गोळा मळून घ्यायचा आहे आणि एक 5 मिनिटं झाकून ठेवून आपल्याला करायला घ्यायचं आहे। आता आपण 5-7 मिनिटं झाकून ठेवलं तर पीठ, मी एक उंडा घेतलेला आहे छोटासा। हा बघा एक 5-7 मिनिटं आपण छान झाकून ठेवलं होतं, पीठ मुरलेलं आहे। आता काय करायचं आपल्याला, आता इथे तुम्हाला दिसतंय की नाही व्यवस्थित, हे मला फिरवता येत नाही कारण मी एकटी शूटिंग करत असते। हाऊस। आता ह्याला आपण जसं चपातीला कसं घडीची चपाती करतो तसं याला थोडंसं तूप लावायचं आणि थोडंसं पीठ घडीची चपाती जसे करतो तसंच परत थोडंसं तूप लावायचंय, थोडं लावायचं जास्त नाही। आणि आता आपल्याला दशम्या लाटायला घ्यायच्या आहेत आणि गोल गोल लाटायच्या मस्त, आणि जास्त पातळ नाही जास्त जाड नाही, अशा स्वरूपात लाटायच्या आहेत आपल्याला। आता मी तुम्हाला एक दाखवते लाटून, हे बघा। खूप असं पीठ नाही लावायचं, शक्यतो अलटून पलटून अशा सगळ्या मस्त अशा लाटून घ्यायच्यात आपल्याला। हे बघा अशी मी लाटून घेतलेली आहे, थोडी जाड ठेवलेली आहे आणि एकदम पातळ नाही करायची। आणि तुम्हाला हवे तेवढा आकार मी आता छोटाच ठेवलेला आहे, दिसायला छान दिसतात। आणि खूप अशा पातळ नाही, खूप जाड नाही करायच्या। आता ह्या आपण भाजून घेऊया मस्तपैकी।
आता आपला तवा तापलाय चांगला. आता आपण दशम्या केल्या त्या घालायच्या आहेत. थोडंसं मी तूप लावते. आणि हे बघा, तुम्हाला पाहिजे तर तुम्ही असं छान याच्याने कशाने पण कापून घेऊन अशा गोल छान करू शकता. आता मी पलटून घेते. खालून छान भाजलेले आहे बघा, किती मस्त भाजले. आता थोडंसं तूप लावून घ्यायचं वरून. आहा हा, छान अशी खरपूस भाजून द्यायची आपल्याला. अशात मी इकडे दुसरीकडे माझं काम चालू आहे करायचं. बघा किती छान झाली आहे ना. हे बघा किती मस्त झाली दशमी. मस्त अशी भाजून घ्यायची तुपावर आपल्याला. ही बघा आपली दुसरी पण झालेली आहे. आणि बघा फुगली पण आहे छान. थोडंसं तूप लावायचं. याच्यात गूळ असल्यामुळे काळजी घ्यायची. अशाच आपल्या सगळ्या दशम्या करून घ्यायच्या आहेत. हा, पुरणपोळी करते असा सुवास सुटलेला आहे बघा. किती सुंदर भाजलेल्या आहेत आपल्या. आता ही पण काढून घेते आणि मी आता बाकीच्या सगळ्या मी करून घेते. मस्त अशा आपल्या दशम्या तयार करून झालेल्या आहेत. आणि मी काही काही छोट्या वाटीने पण कापलेल्या आहेत. अशा छोट्या छोट्या पण केलेल्या आहेत. पुरायला पाहिजेत ना वारीमध्ये, मग अशा छोट्या छोट्या पण केलेल्या आहेत. पण तळलेल्या वगैरे नाही, भाजलेल्या छान तूप लावून. तर अशा पण केलेल्या आहे. आता ह्याच्याबरोबर काय खायचं, तर ह्याच्याबरोबर तुम्ही ज्या टिकणाऱ्या चटण्या असतात, शेंगदाण्याची झाली, खोबऱ्याची झाली, त्याच्यानंतर लसणाची झाली, अशा चटण्या तुम्ही घ्यायच्या आणि खायच्या. आता घरी असेल तर घरी तुम्ही चहा बरोबर किंवा तूप लावून मस्तपैकी तुम्ही खाऊ शकता. 7-8 दिवस मस्त राहतात ह्या. तर मग काय मंडळी, वारीला जायचंय ना, तर पटापट दशम्या करा. आणि कसं, तर मी आता हे छोटंसं आहे त्याच्यावर दाखवते. तूप लावायचं असं मस्त घरी असाल तर. आणि असं तूप लावून मस्त अशी खायची आहे. आणि तुम्हाला सांगते, ही पुरणपोळी सारखीच लागते. फक्त आतमध्ये पुरण नाही, पण गूळ आहे ना, त्याच्यामुळे पुरणपोळी सारखी लागते. खाऊ. आहा हा, खूप छान झाली आहे. मस्त झाली. आता बघताय काय, घ्या करायला. आणि आता शेवटचं म्हणजे तुम्हाला जर अगदीच लाटायला जमत नसेल तर तुम्ही अशा छोट्या छोट्या पुऱ्या करू शकता. पुऱ्या म्हणजे तळायच्या वगैरे नाही, तव्यावर भाजायच्या तूप लावून. किंवा अशा छोट्या छोट्या मी चिरा पडत असेल तर अशा छान दशम्या करायच्या आणि ताटाने, अशा मोठ्या ताटाने वगैरे कापून घ्यायच्या, म्हणजे गोल गोल येतील. बघा ही पण तुम्हाला मी अशी दाखवते बघा. अशी अगदी अगदी लुसलुशीत झालेली आहे बघा. त्यामुळे ह्या छान टिकतात. नक्की करून बघा. आवडली तर लाईक शेअर करा. मैत्रिणींना पाठवा. व्हिडिओ कशी झाली ती नक्की सांगा. बाय बाय. चला आता मी पंढरपूरला निघालेली आहे वारीला. बाय बाय. रामकृष्ण हरी माऊली.